सर्किट आहे ते फायर अलार्म सर्किट आहे। यामध्ये जो ब्रेडबोर्ड वापरला आहे त्याचे कनेक्शन हे जे वरचे आणि हे जे खालचे कनेक्शन आहेत ते व्हर्टिकली शॉर्ट असतात आणि त्यानंतर हे जे मधले कनेक्शन आहेत हे आणि हे हॉरिझॉन्टली शॉर्ट असतात। त्यानंतर या ब्रेडबोर्डमध्ये जे कनेक्शन केलं आहे ते वरील सर्किट डायग्रामनुसार केलेलं आहे। या सर्किट डायग्राममध्ये जे फायर अलार्म सर्किट आहे त्यासाठी जे कनेक्शन किंवा जे कंपोनंट्स वापरले आहेत ते सर्किट डायग्रामनुसार या ब्रेडबोर्डवर माउंट केलेले आहेत। या सर्किटमध्ये हा पहिला कंपोनंट वापरलेला आहे तो IR सेन्सर आहे, तो हा इथे कनेक्ट केलेला आहे। त्यानंतर फायर अलार्मचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे 9 व्होल्टच्या बॅटरीला कनेक्ट केलेलं आहे। ही जी बॅटरी इथं कनेक्ट केलेली आहे ते इथून सप्लाय डिरेक्टली IR सेन्सरच्या इथे कनेक्ट केलेला आहे पॉझिटिव्हला। त्यानंतर IR सेन्सरचं निगेटिव्ह टर्मिनल हे हा जो ट्रान्झिस्टर कनेक्ट केलेला आहे त्यामध्ये बेसला कनेक्ट केलेला आहे, जो IR सेन्सर सेन्स करून जो फिजिकल सिग्नल आणि त्यानंतर फिजिकल सिग्नलमधून जो कन्वर्ट इलेक्ट्रिकल सिग्नल आहे तो डिरेक्टली ट्रान्झिस्टरच्या बेसला कनेक्ट झालेला आहे। त्यानंतर ट्रान्झिस्टरचा जो इमिटर टर्मिनल आहे तो इमिटर टर्मिनल बॅटरीला निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे। त्यानंतर हा जो कलेक्टर टर्मिनलचं जे कनेक्शन आहे त्यामध्ये हा R ची व्हॅल्यू आहे, जो रेजिस्टर लावलेला आहे R त्याची व्हॅल्यू आहे 100 ओम। जो 100 ओम रेजिस्टर लावलेला आहे तो 9 व्होल्टच्या बॅटरीकडून डिरेक्टली LED ला कनेक्ट केलेला आहे। त्या LEDच्या ॲनोडला हा R लावलेला आहे, त्यामुळे जो R लावलेला आहे तो करंट लिमिट करण्यासाठी हा LEDला जो करंट येणार आहे तो लिमिट करण्यासाठी कनेक्ट केलेला आहे। त्यामध्ये हा LED लावलेला आहे। त्यानंतर जो बजर लावलेला आहे तो डिरेक्टली 9 व्होल्टवरून जो बजर लावलेला आहे तो डिरेक्टली ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला लावलेला आहे। त्यामध्ये हा LEDचा कॅथोड टर्मिनल आणि बजरचा निगेटिव्ह टर्मिनल हा डिरेक्टली ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला कनेक्ट केलेला आहे। त्यामध्ये हा जो बजर लावलेला आहे इथे रेजिस्टर लावला आहे, त्यानंतर हा LED इथे लावलेला आहे। हा LEDचं निगेटिव्ह टर्मिनल आणि बजरचं निगेटिव्ह टर्मिनल कॉमन करून हे जे टर्मिनल कॉमन करून इथे ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला कनेक्ट केलेला आहे। त्यानंतर हा जो इमिटरचं कनेक्शन आहे हे इमिटरचं कनेक्शन इथे 9 व्होल्टच्या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे। त्यानंतर हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहेत यामध्ये IR सेन्सरचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि रेजिस्टरचं आणि बजरचं पॉझिटिव्ह टर्मिनल इथे कॉमन करून पॉझिटिव्ह टर्मिनलला दिलेलं आहे। त्यामध्ये आपण ज्यावेळी हा जो ज्यावेळी आपण फायर समजा आग लागली असेल त्यानंतर ती सेन्स करण्यासाठी हा जो सेन्सर आहे तो सेन्सर फिजिकल सिग्नल जो असेल तो कन्वर्ट करून इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये जो कन्वर्ट करणार आहे तो इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्झिस्टरच्या बेस टू इमिटर टर्मिनलमध्ये फ्लो होणार आहे। तो फ्लो झालेला करंट त्यानंतर ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे। तो ट्रान्झिस्टर ऑन झाल्यानंतर हे जे रेजिस्टर आणि LED आणि बजर यामध्ये जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते त्यामधून करंट फ्लो झाला की ते ग्लो होणार आहेत आणि बजर वाजणार आहे। ते बजर वाजले की आपण समजून द्यायचं की कुठेतरी फायर सेन्स झाले आणि त्या ठिकाणी आग वगैरे लागली असेल, ठीक आहे। त्यामध्ये हा जो रेजिस्टर हा LED असेल किंवा हा जो बजर असेल तो जर म्हणजे त्यामध्ये करंट फ्लो होत असेल म्हणजे त्यांचं निगेटिव्ह टर्मिनल आहे ते कलेक्टरला कनेक्ट केलेला आहे, तो कलेक्टरमधून करंट फ्लो होऊन टू द इमिटर जंक्शनमधून फ्लो होऊन तो इमिटर जंक्शनला कनेक्ट आहे। त्यामध्ये जोपर्यंत ट्रान्झिस्टरच्या बेसला IR सेन्सरमधून येणारा करंट कनेक्ट होत नाही तोपर्यंत ट्रान्झिस्टर ऑन होणार नाही। ट्रान्झिस्टर ऑन झाला नाही त्यानंतर इकडून जो कलेक्टरला करंट येणार आहे
जो VCC 9 व्होल्ट येणार आहे तो करंट इथून ट्रान्झिस्टर टू कलेक्टर टू इमिटर फ्लो होणार नाही. त्यामुळे हा जो बजर आहे आणि LED आहे तो दोन्हीही ग्लो होणार नाही. त्यामध्ये जर VCC असेल किंवा जो बॅटरीसाठी आपण 9 व्होल्ट सप्लाय दिला आहे तो जर आपल्याला जर फ्लो करायचा असेल तर आपल्याला IR सेन्सरमध्ये हा जो लायटर आहे जे आपण फायर सेन्स करण्यासाठी जो आपण यूज केलेला आहे त्यामध्ये आपण जे आउटपुट दाखवणार आहे यामध्ये जो IR सेन्सर जो बेसमध्ये दिलेला आहे IR सेन्सरमधून जो करंट येणार आहे तो बेसला दिला आहे. तो बेस जर बेसमधून करंट जाणार आहे त्यामुळे हा जो ट्रान्झिस्टर ऑन होतोय त्यामध्ये ट्रान्झिस्टर ऑन होणार. त्यानंतर VCC आणि LED आणि बजर दोन्ही ग्लो होणार. त्यानंतर हे ग्लो झाले की कलेक्टरमधून करंट टू द इमिटर जंक्शन फ्लो होणार आहे.